कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आता कमी प्रमाणात केला जातोय। नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। नदीकाठच्या गावांना दिलासा मिळतोय, तर कोयना धरणातून 10,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। कोयना धरणामध्ये 33,000 क्युसेक पाण्याची आवक होते, तर 24,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदी पात्रामध्ये केला जातोय। 105 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात 91 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। धरणातून सोडण्यात आलेलं पाणी कमी केल्यानं नदीकाठावरील गावकऱ्यांना दिलासा मिळतोय। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी। पाहूया। कोयना धरणातून विसर्गही कमी करण्यात आलेला आहे। कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे 6 फुटावरून 4 फुटावरती आणण्यात आलेले आहेत। त्यातून जवळपास 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। सध्या कोयना धरणातून 24,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 33,000 क्युसेक्सनं आहे। कोयना धरण हे 91 टीएमसी भरले असून कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी कोयना धरण परिसरातील पाऊस कमी झाल्यामुळे कोयना धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग कमी केलेला आहे। त्यामुळे नदीतील पात्रातीलही पाणी कमी झालेले आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासाही मिळालेला आहे। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये